नमस्कार मंडळी, मी स्वाती वहिनी साहेबांच्या पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज घरगुती पद्धतीने नवीन एक रेसिपी दाखवते तुम्हाला। चला, मी तुम्हाला बांगडा फ्राय दाखवणार आहे रवा लावून। तर चला दाखवते। मी असे 3 बांगडे घेतलेले, स्वच्छ कट करून त्याला कट मारून घेतलेले, स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत असे। त्यासाठी लागणारे साहित्य: मीठ, हळद, घरचा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करून आणि त्याच्यात हे सगळे मसाले आपण मिक्स करून ते पीठ असं तयार करून ठेवलेले आहे। लिंबू घेतला आहे अर्धा आणि तेल तळण्यासाठी। चला मग दाखवते। आपण एक ताटामध्ये असे बांगडे ठेवून घेऊया। त्याला असा लिंबू टाकून घेऊया त्याच्यावरती सगळं। मच्छी कशी थोडीशी आंबट छान लागते। अशा बिया होत्या, काढून घेते। त्यानंतर आपण हे सगळे मसाले आहेत ना, हे टाकून घेणार आहोत। आधी आपण हे मसाले मिक्स करूया। आणि हे सगळं असं लावून घेऊया। आणि हे लावल्यानंतर आपण एक 10 मिनिटं मसाला लावून असंच ठेवून देऊया। हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया। त्याच्यात त्या चिरांमध्ये असा मसाला भरून घ्यायचा। मस्त लावून घेऊया। पाहू शकताय तुम्ही आपल्या बांगड्यांना चांगला मसाला लावून झालेला आहे। आता आपण काय करू, हे 10 मिनिटं असंच ठेवून घेऊया। त्यानंतर दाखवते। आपण मच्छीचं पॅन आहे ना, ते गरम करायला ठेवलेलं आहे। आता काय करायचं, आपण हे रवा आणि तांदळाचं पीठ हे असं बनवून घेतलेलं आहे। तर ह्याला ना बांगड्यांना असं लावून घेऊया दोन्ही बाजूने। मी बांगड्यांच्या शेपटी नाही काढत, कारण की ना मला ना पकडायला लागतो बांगडा, म्हणून मी शेपटी तशाच ठेवते। आपण हे असं लावून घेऊया। पाहू शकताय तुम्ही आपल्या बांगड्यांना मस्त रवा लावून झालेला आहे। आणि आपला मच्छीचं पॅन पण गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया। मच्छी टाकून घेऊया, बांगडा टाकून घेऊया असं। एक 10 मिनिटं एक साईड भाजून घ्यायची, त्यानंतर पलटी करायचं। लगेच पलटी करायचं नाही, नाहीतर बांगडे ना तुटले जातात। त्यामुळे लगेच पलटी नाही करायचं बांगडा। मस्त होतो बांगडा, एकदा तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीने फ्राय बांगडा। आणि आपण बारीक गॅस ठेवलेला आहे, गॅस मोठा नाही करणार आहोत। बारीक गॅसवरच आपल्याला बनवायचं आहे कडक। 10 मिनिटं ठेवून झालेलं आहे। आता मी तुम्हाला पलटी करून दाखवते। आणि बांगडा आहे एकदम हलक्या हाताने पलटी करायचं। पाहू शकते आपली एक साईड झालेली आहे। तर 10 मिनिटं एक साईड कडक करून घेतलं, तर 10 मिनिटं पुन्हा एक साईड ठेवूया। मस्त झाला आहे।
आता मी पलटी करून दाखवते तुम्हाला। पलटी करून घेऊया आपण। मस्त झाला आहे आपला बांगडा। पण गॅस बंद करूया आणि असं ठेवूया पॅनमध्ये। गरम असतो ना पॅन, त्यामुळे त्यात आणखीन थोडासा कडक होतो म्हणून त्याचा ठेवून द्यायचा। पाहू शकताय तुम्ही आपला बांगडा किती छान झालेला आहे। एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने बांगडा फ्राय। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करा। खूप सुंदर झाला आहे बांगडा, पाहू शकताय तुम्ही। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।